एकूणच मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व हे जरांगेंनी आपल्या हाती घेतलंय। नवा लढा उभा राहिलाय आणि यावेळी प्रस्थापित मराठा नेत्यांविरोधात रोष दिसतोय। गरजवंत मराठ्यांचा आरक्षणासाठीचा लढा असं या लढ्याकडे पाहिलं जात आहे। त्यामुळे येत्या काळात प्रस्थापित मराठा नेत्यांची कोंडी होऊ शकते। बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। मराठा आरक्षण लढ्याचा चेहरा ठरलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या सभेत आता मराठा नेत्यांविरोधात संताप दिसू लागलाय। राजगुरुनगरच्या सभेत तर नारायण राणेंपासून अजित पवार आणि शरद पवारांपर्यंत मराठा नेत्यांविरुद्धही घोषणाबाजी झाली। खरं तर मराठा समाजाच्या खदखदणाऱ्या संतापाची प्रचिती अंतरवाली सराटीतच आली होती। उपोषण स्थळावरती लाठीमार झाला, त्यानंतर शरद पवार जरांगे पाटलांच्या भेटीला गेले। तिथेही शरद पवारांविरोधात घोषणाबाजी झाली। गर्दीतून पुढे सरसावत प्रश्नही विचारण्यात आला, पवार साहेब, इतक्या वर्षात तुम्ही मराठा आरक्षणासाठी काय केलं? उपोषण सोडताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावं अशी मागणी जरांगेंनी करून सुद्धा अजित पवार तिकडे फिरकले नाहीत। मराठा आडनावाच्या नेत्यांनी केलेलं हे दुर्लक्ष मराठा समाजाला अधिकच दुखावणारं ठरलंय। अजित पवारांविरोधात माढ्यातून तर थेट गावबंदीचा इशारा देण्यात आला। प्रस्थापित मराठा नेत्यांच्या विरोधाची ही धार आता वाढू लागलीय। आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सुनील कावळे या तरुणाच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचलेल्या आमदार हरिभाऊ बागडे यांना कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीबाहेरच रोखलं। त्यामुळे त्यांना आल्या पावली परत जावं लागलं। स्मशानभूमीबाहेर मराठा मंत्री आणि आमदारांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मराठा आणि कुणबी वेगळे आहेत अशी भूमिका नारायण राणे यांनी घेतल्यानं त्यांच्या विरोधातही रोष दिसून येतोय। त्यामुळे मराठा नेत्यांनाही सावध पवित्रा घ्यावा लागतोय। कुणबी हा काही त्याला तुच्छ लेखाचं काही कारण नाही, कारण कुणबी हा शेतकरी आहे। पूर्वीच्या काळामध्ये जे शेती करणारे लोक होते त्यांना कुणबी असं मानलं जायचं। आजही पाहिलं तर संपूर्ण विदर्भामध्ये अनेक लोकांना कुणबी म्हणूनच त्यांची सर्टिफिकेट आहेत, त्यामुळं ते काही तुच्छ मानलं जायचं काही कारण नाही। 92 नाही, 96 नाही, 87 नाही, 88 नाही, सगळा मराठा सरसकट एक। ह्यात काय भेदभाव करू नका। ह्या जुन्या परंपरा होता, मी उच्च तू खाली संपलं, निघून गेलं। आता जपानची पोरगी अमेरिकेत पोरगं करायला लागले ना, अमेरिकेत आपली पोरगी लग्नाला निघून चालली। ही कुठं मानत बसू नका असलं काय तुम्ही। त्यातच जरांगे पाटीलही आता आक्रमक पवित्र्यात दिसतायत। पुढारी न्यूजच्या ओपन फोरम कार्यक्रमात त्यांनी तसा इशाराच दिलाय। परंतु नावं तर मी सांगणार आहे, मात्र परत एकदा विनंती सांगतो, मी 24 पर्यंत थांबणार आहे। कारण समाजाच्या हिताचा प्रश्न असल्यामुळं आम्ही एक शब्द दिलेला आहे त्यांना। एकदा शब्द दिले काय बदलत नाही। तुम्हाला 40 दिवस आम्ही डिस्टर्ब नाही करणार, मात्र 40व्या दिवशी मग त्यांना सांगतो आम्ही ते आरक्षण कसे देत आणि ते कोण कोण आहेत। थोडक्यात जरांगे पाटलांच्या निशाण्यावर आता मराठा नेतेही येतील। त्यांनी दौऱ्याचा दुसरा डप्पा हा मराठा मतदारांचं वर्चस्व असलेल्या पुणे साताऱ्यात आखलाय। त्यातही शिवनेरी, जुन्नर, राजगुरुनगर, बारामती, फलटण, दहिवडी हा पट्टा म्हणजे शरद पवारांचा बालेकिल्ला। या सभांना सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय। त्यामुळे जरांगे पाटलांचं आव्हान दोन्ही पवारांसमोरही असेल। जरांगे पाटलांनी दिलेली मुदत संपली की मराठा आरक्षणाच्या लढ्याची धग कदाचित अन्य मराठा नेत्यांनाही लागेल याची चाहूल जरांगे पाटलांच्या सभेतून दिसू लागलीय। गरजवंत मराठा समाजाला गृहीत धरत त्याच्या गरजांकडे दशकानुदशक केलेलं दुर्लक्ष प्रस्थापित मराठा नेत्यांना भोवताना दिसतंय। मनोज जरांगे या नव्या नेतृत्वाची वावटळ अनेक प्रस्थापितांच्या राहुट्या उखडू शकते। फक्त त्यासाठी जरांगेंच्या गरजवंत नेतृत्वानं प्रस्थापितपणाला भुलू नये। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।